नमस्कार. नुकत्याच पार पडलेला राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीत भाजपने सर्वाधिक नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून आणून राज्याच्या राजकारणात आपणच धुरंधर असल्याचं सिद्ध केलंय. त्या पाठोपाठ एकनाथ शिंदेची शिवसेना आणि नंतर अजितदादांची राष्ट्रवादी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिलेली आहे. नगरपालिका निवडणुका या स्थानिक प्रश्नांवर आणि उमेदवार बघून जिंकल्या जातात. हे नगरपालिका निवडणुकांचं सरळ साधं आणि सोपं सूत्र. आता आमदार खासदार या निवडणुका त्यांच्या प्रतिष्ठेच्या करतात, हा भाग वेगळा. मंत्र्यांनाही, त्यातही विशेषतः भाजपच्या मंत्र्यांना या निवडणुकीतलं त्यांचं रिपोर्ट कार्ड बघूनच त्यांचं मूल्यमापन करायचं असं मुख्यमंत्र्यांनी ठरवल्याचंही बोललं जात आहे. असेलही कदाचित. निकालानंतर विधानसभेला ईव्हीएमची जी सेटिंग होती तीच कायम असल्याची कॅसेट संजय राऊतांनी पुन्हा एकदा वाजवली. ईव्हीएमचा हा झोल महाविकास आघाडी कधी बाहेर काढणार हा विषय वेगळा आणि संशोधनाचा होऊ शकतो. मात्र एक गोष्ट संजय राऊतांनाही मान्य करावी लागेल की जेवढे महायुतीचे नेते या निवडणुकीत ग्राउंडवर होते तेवढे महाविकास आघाडीचे नक्कीच नव्हते. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नगरपालिकांचा हा निकाल कसा फिरवला जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर. 30 नोव्हेंबर रोजी एक बातमी आली. 20 नगरपालिकांच्या निवडणूक आयोगानं पुढे ढकलल्या. 288 पैकी केवळ 20 नगरपालिका म्हणजे फक्त 7% नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. मुख्यमंत्र्यांनीही इतरांप्रमाणे नाराजी व्यक्त केली, पण त्या 20 ही नगरपालिकांमध्ये प्रचाराच्या सभा देखील घेतल्या. मुख्यमंत्री देवाभाऊंच्या एकूण किती सभा झाल्या? 48 सभा झाल्या. 32 जिल्हे, जवळपास 640 मिनिटांची भाषणं आणि सुमारे 6500 किलोमीटरहून अधिकचा प्रवास. म्हणजे 129 नगराध्यक्ष आणि 3325 नगरसेवक या आकड्यांमागे हे सगळे आकडे आहेत. आणि त्यातूनही सर्वात महत्वाची बाब म्हणजे आजवर विरोधकांनी समजून न घेतलेली गोष्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक निवडणूक ही अत्यंत गांभीर्याने घेतात. ग्रामपंचायत असो, पोटनिवडणूक असो किंवा पुढे ढकललेली एखादी निवडणूक असो, ते प्रत्येक निवडणूक तेवढ्याच ताकदीने लढतात. म्हणूनच आजवर स्वतःची आमदारकी असो किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या सर्व निवडणुका असोत, देवेंद्र फडणवीस एकही निवडणूक हरलेली नाहीत. जिथं जिथं निवडणुकीत प्रभारी म्हणून नेमणूक झाली तिथं तिथं पक्षाच्या आमदारांची संख्या निश्चितपणे वाढवलेली आहे. मग ती 2020 ची बिहार विधानसभा निवडणूक असो की जिथं 2015 मध्ये भाजपचे 53 आमदार होते, तिथं 2020 मध्ये 72 आमदार झाले. तसेच 2020च्या हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीतही 2016च्या 4 नगरसेवकांवरून भाजपचे 48 नगरसेवक निवडून आणले गेले. आणि गोव्यात तर एकट्या भाजपचे पूर्ण बहुमतातील सरकार स्थापित केले. याशिवाय पश्चिम बंगाल, दिल्ली, तेलंगणा आणि आता बिहारचा प्रचार असो, या प्रत्येक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे निभावून देशातील आपला वाटा अधोरेखित केला आहे. आता परवाचीच गोष्ट घ्या ना. नगरपालिका निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवल्याच्या बातम्या टीव्हीवर सुरू होत्या आणि त्याच वेळी देवेंद्र फडणवीस नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती आखत होते. आता नगरपालिका निवडणूक प्रचाराकडे परत आपण वळूयात. या प्रचारात मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात 5-5, 6-6 सभा घेतल्या. जिथं जाणं शक्य नव्हतं तिथं मोबाईलवरून संबोधन केलं. प्रत्येक सभेत केवळ विकासाचा अजेंडा दिसला, विकासाची बोली दिसली. कोणाच्याही टीकेला उत्तर न देता विकासासाठी मी काय करणार आहे याचा स्पष्ट आराखडा मांडला गेला. निवडणूक प्रचार काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यालाही माहीत नसलेले प्रदेशाध्यक्ष जेव्हा पातळी सोडून बोलत होते, पण देवेंद्र फडणवीसांनी घोंगावणारी ही माशी हाताच्या वाऱ्याने बाजूला करावी तसे त्याकडे दुर्लक्ष केलं. निवडणूक झाल्यानंतर भाजपा एवढ्या जागा जिंकूच कशी शकते असा प्रश्न नुकतेच आजारपणातून बाहेर आलेले संजय राऊत विचारत आहेत. त्यांचा आधीच लहान असलेला मेंदू आजारपणात आणखी आकुंचन पावला असण्याची आता शक्यता दिसते. कार्यकर्त्यांनी वारंवार विनंती करूनही ज्यांच्या नामधारी पक्षप्रमुखांनी साधी एक सभा घेतली नाही, जे प्रचाराला बाहेर पडले नाहीत, जणू काही या निवडणुका कलानगरच्या आसपास नसल्यानं महाराष्ट्राबाहेरच झाल्या असाव्यात असा कदाचित त्यांचा समज झाल्यानं त्यांच्या पक्षाचं अस्तित्वच या निवडणुकांमध्ये दिसलं नाही. त्यांच्या प्रवक्त्याने भाजप कशी जिंकली आणि विरोधक का हरले असा प्रश्न विचारावा हे बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. उद्धव ठाकरे असोत किंवा राज ठाकरे हे इतके होमसिक आहेत की कुठेही बाहेर गेले की कधी एकदा घरी परत जातो असं त्यांना होतं. राज ठाकरे 5 दिवसांचा दौरा 3 दिवसात, तर कधी 3 दिवसाचा दौरा 2 दिवसात संपून पुन्हा शिवाजी पार्कला बॅक टू पॅव्हेलियन होतात. उद्धव ठाकरे तर गेल्या 4-5 वर्षात घराबाहेरच पडले नाहीत.
आता थोडेफार पडत आहेत, तेही केवळ राक्षसाचा जीव पोपटात म्हणजे मुंबई महानगरपालिकेत अडकला आहे म्हणून. या निवडणुकीत राज ठाकरेंनी उभे केलेले उमेदवार मागे घेतले. ज्या पक्षाने 10 वर्षांपासून निवडणुका लढवणंच थांबवलं आहे, त्यांच्याकडे कार्यकर्ते तरी कसे थांबणार आहेत? राजकारण हे कधीच पार्ट टाइम नसतं. कार्यकर्त्यांपेक्षा चित्रपट क्षेत्रातील मित्रांना अधिक वेळ देणं हेही राजकारण नाही. सत्ता असो वा नसो, राजकारण हे पूर्ण वेळच करायचं असतं. आणि इथंच देवेंद्र फडणवीस इतरांपेक्षा खूप उजवे ठरतात. ते प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतात, सतत मेहनत करतात, सतत मैदानात कार्यकर्त्यांसोबत असतात. म्हणूनच त्याचे परिणाम निकालात दिसतात. अजून एक बाब अधोरेखित करावीशी वाटते, ती म्हणजे जिथे यश मिळतं तिथंही यश का मिळालं याचा विचार केला जातो, आणि जिथं अपेक्षित यश मिळालं नाही किंवा अपयश आलं तिथंही तसं का झालं यावर आत्मचिंतन केलं जातं. त्याच दिवसापासून त्या भागातील पुढच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू होते. 21 तारखेला निकाल लागल्यानंतर 23 तारखेला रात्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नगरपालिका निकालांवर चिंतन केलं. ही बाब आता किती लोकांना माहीत आहे? त्याचवेळी विरोधी पक्षनेते अजूनही ईव्हीएमचं तुणतुणं वाजवत आहेत. जमिनीवरचं वास्तव स्वीकारा, ईव्हीएम, मतचोरी, संविधान खतरे में है या बागलबुवाच्या आड जोवर आपलं अपयश लपवाल तोवर पराभव विरोधकांच्या नावावरच जमा होत राहतील. या आशयाचं देवाभाऊंचं वाक्य विरोधक जेवढ्या लवकर समजून घेतील तेवढ्या लवकर ते किमान कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची मानसिकता तरी निर्माण करू शकतील. अन्यथा पुढचे पाढे 55. जाता जाता एवढंच सांगावंसं वाटतं, नगरपालिका निवडणुकींपेक्षा भव्य यश हे महानगरपालिका निवडणुकीत मिळणार आहे. हे मुख्यमंत्री देवाभाऊंचं वाक्य काहींच्या झोपा उडवणारं असलं तरी मुंबईकरांच्या समृद्ध भविष्याची पायाभरणी करणारं आहे. हे लवकरच सिद्ध होईल. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे यश एक हाती मिळवलंय असंही म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण हे यश हे टीमवर्कचं यश आहे. कॅप्टन्सी ही जरी देवाभाऊंकडे असली तरी कुणाला किती, कसं आणि कुठं खेळवायचं हे कॅप्टन म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अगदी बरोबर ठरवून घडवलं. या उलट विरोधक म्हणून महाविकास आघाडीत काय चाललं होतं? उद्धव ठाकरेंची शिवसेना जी कॅप्टन शिवाय मैदानात होती. मुंबई बाहेरही एक जग आहे याचाच विसर त्यांना पडलेला. अमरावती, धुळे, नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर सोडा अगदी हायवेवर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, लातूर हे तरी त्यांनी बघायचं होतं. शरद पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीच्या तोंडावरच, अनेक शिलेदार भाजपात तर अनेक जण पुन्हा दादांकडे परतलेले. प्रदेशाध्यक्ष असलेले आमदार शशिकांत शिंदे हे एकटे खिंड लढवत होते. यात अगदी यापूर्वीचा बालेकिल्ला राहिलेले सातारा व पुण्यातही पक्ष बॅकफुटवर गेला. तर काँग्रेसच्या कॅप्टनवर काय बोलावं? सर्वात अगोदर पराभव हा मनात होतो व नंतर मैदानात होतो असं म्हटलं जातं. नेमकं काँग्रेसच्या बाबतीत हेच घडलं. अंतर्गत सुंदोपसुंदी, निर्णय घेण्यात लावलेला विलंब आणि घेतलेले चुकीचे निर्णय यामुळे काँग्रेस या निवडणुकीत होती की नव्हती इतका मोठा काँग्रेसचा पराभव होता. अगदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना स्वतःच्या कराड नगरपालिकेत एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. यापेक्षा काँग्रेसची शोकांतिका ती काय असावी?